बुलेटिनमध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी ती बीडच्या माजलगाव तालुक्यातली ही एक धक्कादायक घटना आहे। पुरुषोत्तमपुरी इथं दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बोटीला नदीपात्रात असतानाच भीषण अपघात झाला। यात 35हून अधिक भाविक या बोटीत होते। या बोटीचा समतोल बिघडल्याने बोट नदीपात्रात उलटल्याची प्राथमिक माहिती आहे। यात एका महिलेचा मृत्यू झाला असून दुसरी एक महिला गंभीर जखमी आहे। दरम्यान जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी देखील घटनेची माहिती घेतली। इथं सुरक्षेसाठी व्यवस्था करण्यात आली होती, मात्र दुर्दैवाने मृत्यू झाल्याचं त्यांनी सांगितलं। या प्रकरणी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल अशी माहितीही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे। घटना झाली, त्यांनी भरपूर बाया बसल्या, बाया उतरत होत्या, उतरून नाही दिला। 50च्या पुढे बाया बसतो म्हणला, बायाला उतरून नाही दिले, धमकी देतो परत लोक बुडायला। त्यांनी बळजबरी लोक बसले, तरी बुडा अडत तरी पैसे त्यांनी। खोल पाणी होता, सगळं तळाला गेले। मी स्वामी समर्थ तळात सुद्धा बोलले। वर उलटी आल्याच्या नंतर माझी साडी गुतली, तिथून पुढे लोक त्यांनी वळले, त्या माणसाने पुढून नाही दिलं। गेली होती एका अंगावर, सगळी पूर्ण खाली गेली होती, अख्खे लोक पाण्यात बुडाले होते। याची मागणी नाही, इथून पुढे कारवाई झाली पाहिजे। 10 लोक गेले नाही पाहिजे। सकाळी 10:30च्या दरम्यान माजलगाव पुरुषोत्तमपुरीमध्ये गोदावरी नदीपात्रावर आमच्या जो दर्शनसाठी आलो होतो लोक, त्यामधून बोट पलटी मारला होता। त्यामध्ये एक महिलेचा मृत्यू आणि एक महिलेचा गंभीर जखमी झालेला आहे। त्या महिलेला मी ऑलरेडी हॉस्पिटलमध्ये भरती केलेला आहे। इतर सर्व लोकांना आम्ही रेस्क्यू केलेला आहे। त्या दरम्यान आम्ही ऑलरेडी याचा पूर्ण सिक्युरिटीचा आढावा घेऊन त्या पुरुषोत्तमपुरी ग्रामपंचायतमध्ये आमच्या बोट आणि आमच्या रेस्क्यू टीम त्यासोबत तिकडेच्या नागरिकांचं रेस्क्यू मिशन व्यवस्थित झालं असल्यामुळे दुर्घटनेचा गंभीरता कमी झालेला आहे। तरीसुद्धा भविष्यामध्ये क्या प्रिकॉशन घेऊ शकतो आणि क्या सुधारणा यामध्ये करू शकतो, तसे करण्यासाठी मी आढावा बैठक सुद्धा घेणार आहे। बीडमधली ही घटना आहे। पुरुषोत्तमपुरीमध्ये एका बोट उलटल्याने एका महिला भाविकाचा बुडून मृत्यू झालेला आहे। दर्शनासाठी निघालेल्या 35हून अधिक भाविकांची बोट नदीत उलटली, मात्र या बोटीमध्ये 40 ते 50 भाविक होते असा दावा केला जातो आहे। त्यामुळे बोट असमतोल झाली आणि ती पाण्यात बुडाली, उलटली आणि त्यात एका महिला भाविकाचा मृत्यू झालेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी आकाश सावंत यांच्याकडून। आकाश, काय नेमकं घडलं आणि आता सध्या काय स्थिती आहे? हेमाली, निश्चितच बीड मधून एक धक्कादायक बातमी जी आहे ती समोर आली आहे। सकाळी साधारण 10 वाजायच्या दरम्यान पुरुषोत्तमपुरी येथे एका गोदावरी नदी पात्रामध्ये एक बोट जी आहे ती बुडाली आणि या बोटेमध्ये तब्बल 2 महिलांचा जे आहे ते मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती आता समोर येत आहे। यामध्ये जर बघायला गेलं तर या बोटीची क्षमता 10 ते 15 लोकांना घेऊन जाण्याची होती, मात्र हे प्रवासी जे होते देवदर्शनासाठी आले होते, तब्बल 3 वर्षानंतर अधिक मास महिन्यामध्ये जे आहे ती बीडच्या माजलगाव येथे पुरुषोत्तमपुरी येथे यात्रा भरते आणि या यात्रेसाठी हजारो भाविक महाराष्ट्रभरातून दर्शनासाठी येत असतात। मात्र आज जे आहे ते बीडमध्ये सकाळी जे आहे ते माजलगाव येथे अशाच पद्धतीने दर्शनासाठी भाविक आले होते आणि भाविक जाताना जे आहे ती ही दुर्घटना घडली। या बोटीमध्ये साधारण 35 लोकांना बसून जे आहे भाविकांना ही बोट घेऊन जात होती। याच दरम्यान जे आहे ते ही बोट पाण्यात बुडाली आणि या पाण्यात बुडल्याच्या नंतर या बोटीतले सर्व प्रवासी जे आहेत अर्ध्यापेक्षा वर बचाव कार्य जे आहे ते सुखरूप पद्धतीने करण्यात आलं। मात्र 3 महिला ज्या आहेत ते बेपत्ता झाल्या होत्या आणि यातल्या 2 महिला ज्या आहेत त्यांचा मृत्यू झाला असून यातील एक महिलेवरती सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तिची देखील प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळते। जिल्हाधिकारी यांनी देखील या घटनेचा आढावा घेतला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी उपविभागीय अधिकारी यांना कारवाईचे आदेश दिले आहेत। याचा अहवाल लवकरात लवकर द्या आणि संबंधित जो कोणी दोषी असेल त्यांच्यावर देखील आम्ही कारवाई करू असे आदेश जे आहेत जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहेत। आता या प्रकरणी काय नेमकी कारवाई केली जाते, कशा पद्धतीने प्रशासनाकडून या सगळ्या गोष्टीची पाहणी केली जाते, काय नेमका प्रकार घडला याची कशी शहानिशा केली जाते हे देखील पाहणं येत्या काळात महत्त्वाचं ठरणार आहे। नक्की, धन्यवाद आकाश, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।